कार्याध्यक्ष निर्माता महासंघ, निर्माता महामंडळ, त्यानंतर संजय जी दीक्षित उपाध्यक्ष त्यांनीही इथे उपस्थित आहेत. त्यानंतर अमर शेलार सचिव निर्माता महामंडळ. ही चर्चा सुरू राहणार आहे. मी आमचे कोल्हापूरहून एक मानाचा फेटा आणलेला आहे आणि आदरणीय पिंपळे साहेबांना तो आता आपण बांधूया. या प्रसंगी या सिनेमातील एडिटर दादा इथं आलेले आहेत, सरपंच राव हे आलेले आहेत, त्यांना सानिका या सिनेमाची ही पण इथं उपस्थित आहेत. थोड्या वेळ बोलणं करू. भूक कलाकाराला प्रचंड असते, पण अशी भूक अचानक मला निवेदनास दिल्यामुळे थोडासा उन्मेष होईल. चेहऱ्यावरचं तेजस एक ऊर्जा देणार आहे. मुळात पिंपळे हे नाव खूप मोठं आहे आणि सर आठवणींचं आम्ही शाळेत असताना एक पिंपळाचं पान वहीमध्ये ठेवायचो. ते जरी जाळे झालं असतं तर आठवणींचे जाळे आम्ही म्हणायचो. तुम्हीही चांगले निर्माते कलाकार आहात. सुस्वागतम. बसून घ्या खाली. अभिनेत्री सानिका. सानिका आदरणीय पिंपळे सर यांचा अभिनंदन करतो. संपूर्ण मराठी चित्रपट अभिमान होणार. यांचंही मी मनापासून स्वागत करतोय. त्या व्यक्तीसमोर आम्ही लहानसं मोठं झालेलो आहे. त्यानंतर ह्या सिनेमाचे डिझायनर पण इथं आहेत दादा, त्यांचंही स्वागत. टेक्निकल टीम आहेत आणि आमचे दिग्दर्शक संजयजी कसबेकर यांनाही मी इथं बोलवतोय. संजयजी कसबेकर. कम क्लोज. स्माइल. सर वाह, क्या बात है. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच तेज आहे. अनेक सिनेमामध्ये प्रोटोकॉलनुसार मनीष दादा PR शरण तुझा मी आलो.
लुक हिअर स्माइल. बाकीच्या साईडचे टाळ्या वाजवतात. तुम्ही खाली उभारले टाळ्या वाजवतात. मोहनराव पिंपळे यांचं म्यानमारला वाणिज्य दूत म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. पिंपळे साहेब त्याचं महत्त्व त्याचं एक्झॅक्ट फ्रेम काय आम्हाला कळत नाही कारण थोडे हुशार आहेत आम्ही. पण वाणिज्य म्हटलं का कमर्शियल म्हटलं का व्यापार तिकडे काय मराठी सिनेमा रिलीज होतो का बघा ना किमान. त्यातलं तर मी ह्या सगळ्यांच्या वतीने इंडस्ट्रीच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय विनंती करतोय. आणि तुम्ही म्हणतात की राज्य सरकार ऐकत नाही आता ऐकेल कारण नवीन अध्यक्ष आहेत आमचे सैम्र दीक्षित खूप प्रयत्न करत आहेत. काही काळात तुम्हाला कळेलच म्हणजे मी समोर आहे म्हणून म्हणत नाही. सैम्र दीक्षित आहेत आमचे विशाल हळदणकर सगळे प्रयत्न करतात. बघूया देवेंद्र मोरे सुद्धा खूप झट्ट आहेत. तर प्रत्येक जण झट्ट आहेत काहीतरी त्याचा आकार होईल असं मला नक्की वाटतंय. मी पण गेली 10 वर्ष भांडतोय प्रयत्न करतोय. बघू होईल त्या गोष्टी होतील नक्की होतील. पण गाणी म्हटल्यानंतर छान गाणी प्रयत्न करू. देवेंद्र पहिला सिनेमा आहे तुझा खूप सुमित खूप चांगली म्युझिक आहे. खूप छान म्हणजे ऑडिओ खूप चांगला वाटतो. देवेंद्र सगळे कॅन्सल केले आणि सगळ्यात मी डोळ्याने बघितलंय नाकारू शकत नाही ते म्हणजे आमचे डिरेक्टर संजय केसरीकर. इतकी मेहनत केली आहे. ज्या काय अभिनय होते ज्या काय गोष्टी होत्या तू गाणं केलं स्वतः तुला जे काय मिळालं ह्या तो काय नाटकं आहे. देवेंद्राने बिचाराने खूप प्रयत्न केलाय. आज मराठी सिनेमा कसा होतोय काय क्वालिटीचा होतोय हे म्हणण्यापेक्षा मराठी सिनेमा करतायत हेच मोठे. त्याला निर्माता मिळते ना स्वतः प्रयत्न होतो त्याला मिळतात 2 करोडच्या चांगला करू शकतो. सगळ्या गोष्टी माहिती आहेत. संजय केसरीकर काय की 2 करोडचं बजेट तो चांगलं करू शकतो. प्रत्येक चांगलं करू शकतो. नक्कीच चांगलं करू शकतो. त्यामुळे खूप ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही 4-5 तासात मला वाटते गाणं केलं असेल त्याच्यामध्ये जास्त नाही. एक शिफ्ट असेल 1 शिफ्ट 10ला चालू झालं असेल सकाळी 5:30-6ला चालू असेल. कशा गोष्टी होतात काय गोष्टी होतात सगळ्यांना कल्पना आहे. तेही मंदारसारखा माणूस आहे. खूप हेल्प करतात. मराठी चित्रपट म्हटला मराठी कलाकार म्हटले खूप प्रयत्न करतात आणि खूप हेल्प करतात. म्हणजे हेच नामकी पण मंडळी बसले आमचा बाबा बसलाय फक्त नाव बरोबर करत नाही. दुसऱ्या राज्यामध्ये त्यांच्याकडे काही उत्पन्न नसताना सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट कडून ते फंड्स आणतात आणि वाटतात. निरनिराळ्या म्हणजे कुठलीही भाषेतले चित्रपट असो तरी त्यांना अनुदान देतात. ते पण 50 लाख 1 करोड असे आणि आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये मराठी भाषा जपण्याकरिता कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे आणि आपण मराठी चित्रपट बनवून मराठी भाषेचा आपण सांभाळ करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रोड्युसर लोकांनी जर चित्रपटच नाही बनवले तर मराठी भाषा जाईल कुठे. तर हे आपल्या राज्य सरकारच्या लक्षात का येत नाही ते मला अजून कळत नाहीये. तरी महाराष्ट्र सरकारला सांस्कृतिक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो याद्वारे की त्यांनी कृपया महाराष्ट्रातल्या मराठी चित्रपट निर्मितीकरिता योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे आणि मराठी निर्मात्याला आणि कलाकारांना टेक्निशियन्सला उत्तेजन देऊन मराठी भाषा टिकवण्याचा आणि मराठी भाषेचे चित्रपटांना मोठं भारतामध्ये श्रेय मिळण्यासाठी मदत करावा. आजचा हा कार्यक्रम फारच उत्तम आहे हे सांगून मी 2 शब्द आनंद व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी देवेंद्र मोरे यांना पहिले मी फार धन्यवाद सांगतो की त्यांनी हा प्रयत्न केला आणि हा पहिला चित्रपट त्यांचा यशस्वी होईलच यात शंका नाही आहे. आज एवढे सगळे कलाकार आणि टेक्निशियन्स इथे उपस्थित आहेत. आज मराठी इंडस्ट्री जरी आपली सर इकडे बघा.
कम क्लोज, कम इकडे बघा. दोन मिनिट. जरा इथे ना पोस्टर दिसेल, तुम्ही इथे या, तुम्ही इथे या, मध्ये पोस्टर लावा. बस. बस थोडं मागे.